समाचार अब तक, सत्य का साहस। दिव्यांगांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे। त्यांच्या दूरदृष्टी आजच्या कालसुसंगत अनेक योजना साकारल्या आहेत। शहरातील दिव्यांगांसाठी अप्रतिम अशा अनुभूती इन्क्लुसिव्ह पार्कची निर्मिती करण्यात आली आहे। त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नागपूर येथे साकारलेले अनुभूती इन्क्लुसिव्ह पार्क दिव्यांगांना आत्मसन्मानासह मनोरंजनाचा निरोगी जीवनाचा मंत्र देणारे भारतीय अव्वल दर्जाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। हा पार्क तयार करताना विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या मुलामुलींसाठी आवश्यक सर्व गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात। मनोरंजनासह थेरपीची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। खऱ्या अर्थाने हा पार्क दिव्यांगांसाठी एक हक्काची जागा असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलाय। दिव्यांग बांधवांना आपल्या नैसर्गिक क्षमता व गरजेनुरूप निरोगी जीवनाला प्रवाहित करणारे मनोरंजन केंद्र मिळावे या दृष्टीने साकारलेल्या अनुभूती इन्क्लुसिव्ह पार्कच्या लोकार्पण समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले। यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, नासूप्रचे विश्वस्त संदीप इटकेलवार, स्थानिक नगरसेवक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर विकास प्राधिकरणातर्फे जनतेला उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती असलेल्या राईट टू सर्व्हिस या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। पार्कच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। पार्कची माहिती देणारी चित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली। तसेच शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांनी यावेळी सादरीकरणही केले। दिव्यांग पार्कमध्ये खाली दिलेल्या प्रमाणे विविध सुविधा उपलब्ध असणार आहे। दृष्टिहीनांसाठी टच व स्मेलिंग गार्डन, झाडे ओळखण्यासाठी ब्रेल भाषेत पट्टी, ब्रेलयुक्त बुद्धिबळ, सापशिडी व इतर खेळ। दिव्यांगांसाठी आउटडोर स्टेडियम असणार आहे, जिथे दिव्यांग संगीत ऐकू आणि वाचू शकणार। ओपन जिम आणि ओपन हॉल असणार आहे। दिव्यांगांसोबत सामान्य वयोवृद्ध लोकांना देखील लाभ मिळणार आहे। ऑटिस्टिक मुलांसाठी देखील ब्लू रूमची व्यवस्था करण्यात आली आहे। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।